रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. आपल्याकडे एक 39 इयर ओल्ड फिमेल होती, प्रेग्नंट फिमेल, IVF प्रेग्नन्सी होती. तर त्या पेशंटच्या एक पित्ताशयाच्या नळीमध्ये एक स्टोन अडकला होता. त्याच्यामुळे त्या ब्लॉकेजमुळे त्याला इन्फेक्शन झालं होतं पेशंटला, आणि ते इन्फेक्शन जर ट्रीट केलं नसतं तर तो जीवघेणा झाला असता. म्हणून आपण या पेशंटमध्ये ERCP नावाची एक प्रोसिजर असते, एंडोस्कोपिक प्रोसिजर, तिचा वापर करून आपण तो स्टोन काढला आणि आतमध्ये स्टेंट टाकला आणि इव्हेंच्युअली ते इन्फेक्शन आपण ट्रीट केलं आणि पुढे होणाऱ्या कॉम्प्लिकेशनपासून पेशंटला आणि गर्भाला दोघांना पण आपण वाचवलं. जेव्हा तुम्ही ERCP ह्या प्रोसिजरमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपर्ट जेव्हा मानले जाता, की जेव्हा तुम्ही 500पेक्षा जास्त प्रोसिजर करता, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट मानले जाता, तुमचं जेव्हा टीचिंग होतं, तर ERCP जेव्हा तुम्ही खूप एक्सपर्ट असतात तेव्हाच तुम्ही अशा गोष्टी, चॅलेंजिंग गोष्टी करू शकता. नॉर्मली रुटीनमध्ये इनिशियल स्टेजमध्ये अशा गोष्टी करणं शक्यतो टाळलं पाहिजे, कारण कॉम्प्लिकेशन खूप जास्त आहेत. पॅनकार्टायटिस जर झाला ERCP प्रोसिजरमुळे तर तो पेशंटचा जीवघेणा पण ठरू शकतो. बघायला गेलं तर आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये एक आपण म्हणू शकतो की गॉल ब्लॅडर जे स्टोन असतात, स्टोनचे, गॉल ब्लॅडर स्टोनचे, ते 1200 मधून एक प्रेग्नंट फिमेलला स्टोन असण्याची शक्यता असते. पण प्रत्येकच स्टोन असे कॉम्प्लिकेशन करत नाहीये. त्याच्यापैकी अराउंड एक 0.5 म्हणजे 0.5% जी 1200 पैकी एक प्रेग्नन्सी आहे, त्याच्यापैकी पण 0.5 लोकांना असे गोष्टी कॉम्प्लिकेशन होतात, ज्याच्यामुळे जॉन्डिस, कावीळ किंवा असे इन्फेक्शन होतात. दुर्लक्ष झालं असतं तर पेशंट इव्हेंच्युअली ते इन्फेक्शन आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरलं असतं आणि पुढे चालून तो मल्टी ऑर्गन फेल्युअर झाला असता. आपण त्याला म्हणतो की आपले शरीरामध्ये जे महत्त्वाचे अवयव आहेत, जसं हृदय आहे, आपला फुफ्फुस आहे, बाकी मग लिव्हर आहे, ह्याचा किडनी आहे, हे मल्टी ऑर्गन फेल्युअर झाला असता आणि इव्हेंच्युअली तो जीवाला धोका निर्माण. दिस केस इज कॉम्प्लेक्स. अभी आप पूछ रहे थे कि व्हाई दिस केस इज कॉम्प्लेक्स. सबसे ज़्यादा दिस इज अ प्रेशियस डिलीवरी. द एज ऑफ द फीमेल इज 39. 39 means she cannot bear the child now if something happened to the child. So it is dangerous for the mother and dangerous for the child. Second important thing is that कि जनरली ERCP में आप कहीं पे भी चले जाइए, कन्वेंशनली फ्लोरोस्कोपी यूज होता है और रेडिएशन यूज होता है. कोई भी आप प्रोसीजर कर लीजिए, बट यहाँ पे बिकॉज ऑफ हिज एक्सपर्टाइज, देयरफॉर इंपॉर्टेंट थिंग इज जीरो रेडिएशन. आप कहीं भी एक्सरे करवा लीजिए, CT स्कैन करवा लीजिए, रेडिएशन हो गई. आप देखेंगे अंदर लोग लेड एप्रन्स, थेराइड शील्ड बांध के खड़े रहते हैं. क्यों? बिकॉज रेडिएशन होता है. बट बिकॉज ऑफ एक्सपर्टाइज ऑफ डॉक्टर राठौर एंड द हॉस्पिटल एनवायरमेंट, देयर इज अ जीरो रेडिएशन. सो इम्पॉर्टेंट ये है. अदरवाइज एक्सपर्टाइज, Dr. Rao Saab Rathore explained beautifully how this procedure has happened. So pregnant mother should not feel the treatment is not available. Many doctors, many hospitals have told no because complications are there. पेशंटसाठी जास्त जोखमीचं नव्हतं, त्या बाळाच्या ह्याच्यासाठी जोखमीचं होतं. ह्या प्रोसिजरसाठी जनरली आपल्याला 1-2 दिवसाचं ॲडमिशन लागतं. खूप काही जास्त लेंदी प्रोसिजर नाही आहे. शॉर्ट प्रोसिजर असते. आपण ॲनेस्थेशियाच्या अंडर करतो प्रोसिजर. 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च लागतो आणि एकदम खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट आहेत. आता इव्हेंच्युअली ते लास्ट वीकलाच फॉलोअप करून गेले. एकदा म्हणजे लेडी एकदम फाईन आहे, कोणतं सिम्पटम नाही आहे, पेन नाही, व्हॉमिटिंग नाही, काहीच नाही. इव्हेंच्युअली ह्या पेशंटच्या एक पित्ताशयामध्ये पण खडे आहेत. पित्ताशय जनरली सोर्स असतो या खड्याचा. इव्हेंच्युअली प्रेग्नन्सी झाल्यानंतर या पेशंटचा आपण एक गॉलब्लॅडरची सर्जरी पण प्लॅन केलेली आहे डिलिव्हरी झाल्यानंतर. तर इव्हेंच्युअली आपण ते डिलिव्हरी झाल्याच्या 3-4 महिन्यानंतर आपण ते प्लॅन करूया. कारण इव्हेंच्युअली तुम्हाला जे फॅटी डाएट असतो, तो फॅटी डाएट अवॉइड करणं हा एक चांगला उपाय आहे. रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जनरली फिमेलमध्ये एक हार्मोनल गोष्टीमुळे हे स्टोन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. इश्यू असेल तर आपल्याकडे काही योजना आहेत, आपण त्या पेशंटला या गोष्टी कन्सिडर करू शकतो. हॉस्पिटल्स नवी मुंबई हर स्पेशलिटीज़ के अंदर अलग अलग नए क्लिनिकल मुकाम ले रही है. सो गैस्ट्रोएंट्रोलॉजी ब्रांच, जिसके अंदर भी हम लोग जो बात कर रहे हैं आज, वो जहाँ सर्जरीज से ट्रीटमेंट की जाती है, अब हम लोग बात कर रहे हैं कि प्रोसीजर्स बना दिया है.
सो एक्सपर्ट की टीम है गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, जिसके बिना पे ये संभव हुआ है। एंड इंटरवेंशनल टेक्निक के माध्यम से इतना रेयर केस करने का श्रेय आज डॉक्टर रावसिंह राठौड़ सर को जाता है। एंड इंफ्रास्ट्रक्चर्स एंड इक्विपमेंट वाइज पेट के और पेट के संबंधित रोगों के लिए जब इंटरवेंशनल टेक्निक से ट्रीटमेंट की जाती है, तब काफ़ी लोग पेशेंट्स को सर्जरी से भी बचा जा सकता है। एंड उसका सिलेक्शंस हमारी गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट की टीम, एक्सपर्टाइज की टीम करती है। थैंक यू।